नांदेडच्या नायगाव तालुक्यातील कुंटूर तांडा येथील माध्यमिक आश्रमशाळा येथे जिल्हास्तरीय 49वा स्काउट गाईड मेळावा घेण्यात आला। या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आमदार राम पाटील रातोळीकर यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी राजेश देशमुख कुंटूरकर, रुपेश देशमुख कुंटूरकर, जिल्हा शिक्षण अधिकारी डॉक्टर सविता बिरगे, बाबूराव पाटील अडकिने, सूर्याजी पाटील चाडाकर, गट शिक्षण अधिकारी नंदकुमार काकडे, बालाजी पवार, डॉक्टर विलास पवार आदी मान्यवरांची विचार मंचावरती उपस्थिती होती। या जिल्हास्तरीय स्काउट गाईड मेळाव्यासाठी नांदेड जिल्ह्यातील 16 तालुक्यातून 1900 विद्यार्थी सहभागी झाले होते। या निमित्ताने लेझिम पथक, बँड पथक, विविध देखावे, योगासने, सूर्य नमस्कार आणि रक्तदान शिबिराचं तसेच विविध संच घेऊन विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी झाल्याचे दिसून आले। हा स्काउट गाईड मेळावा आजपासून 6 फेब्रुवारी पर्यंत सलग चालणार असल्याची माहिती संयोजकांनी दिली आहे। गंगाधर गंगासागरे, एमसीएन न्यूज, नायगाव, नांदेड। आम्ही सर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येवती, तालुका धर्माबाद येथून गाईडच्या 24 विद्यार्थिनी, स्काउटचे 14 विद्यार्थी आणि बुलबुलचे 14 मुली घेऊन आलेलो आहोत। आम्ही सतत 2015 पासून या स्काउट गाईड चळवळीशी निगडीत आहोत आणि जिल्हा मेळाव्याला आम्ही आमची स्काउट आणि गाईड, बुलबुल, कप ही सर्व पथके घेऊन येत असतो। तर या 49व्या स्काउट गाईड जिल्हा मेळाव्यामध्ये आम्ही आमच्या शाळेचा सक्रिय सहभाग आहे। आज शेकोटी कार्यक्रमामध्ये आमच्या गाईडचा गोंधळ आहे, मांढरा देवीचा गोंधळ आम्ही सादर करणार आहोत। त्यानंतर स्काउटचं आम्ही पोतराज नृत्य सादर करणार आहोत आणि आम्ही तंबू सजावटीमध्ये देखील आमचा सक्रिय सहभाग असतो आणि दरवर्षी आम्ही शेकोटी कार्यक्रम तसेच तंबू सजावट, शोभायात्रा आणि बिनभांड्याचा स्वयंपाक यामध्ये जिल्हास्तरीय आमच्या शाळेला पारितोषिक आम्ही पटकावत असतो।